भाजपा नेता रामशेठ ठाकुर ने पनवेल स्टेशन के पास खाली पड़े भूखंड पर ट्रैफिक पुलिस इंस्पेक्टर औदुंबर पाटिल और भाजपा नेता संदीप पाटिल के अथक प्रयासों के बाद अस्थायी पार्किंग का उद्घाटन किया। इस अवसर पर संदीप पाटिल ने कहा कि स्टेशन परिसर के आसपास बनी सड़कों के पास रोजाना करीब 2 से 3 हजार टू व्हीलर पार्क कर लोग काम पर चले जाते हैं, जिसके चलते यहाँ की सड़क बहुत व्यस्त हो जाती है और दिन भर ट्रैफिक जाम बना रहता है। ट्रैफिक पुलिस कार्रवाई करती है, किंतु उसका कुछ भी निष्कर्ष नहीं निकलता है, क्योंकि लोगों के पास गाड़ियां पार्क करने के लिए कहीं कोई जगह ही नहीं थी। हमने लगातार रेलवे प्रशासन और पनवेल महानगर पालिका के साथ चर्चा कर इस भूखंड को खाली करवाया है और अब यहाँ सैकड़ों गाड़ियां पार्क करने की जगह उपलब्ध होगी, ताकि रोड पर खड़ी होने वाली गाड़ियां यहां पर खड़ी हो सकें और रोड खाली हो सकेगा। वहीं इस अवसर पर भाजपा नेता रामशेठ ठाकुर ने कहा कि सभी लोग नियमों का पालन करें और यहां पर गाड़ियां पार्क करें, ताकि सड़क खाली हो सके और इमरजेंसी में कभी अगर सड़क से किसी दमकल विभाग की गाड़ी को निकालना हो तो उसे किसी भी प्रकार की कोई दिक्कत ना आए। ट्रैफिक पुलिस के वरिष्ठ प्रश्न शिक्षक और औदुंबर पाटिल ने कहा कि हमारी हमेशा कोशिश रही है कि नागरिकों को बेहतर सुविधा मिले और वो आराम से अपना यात्रा पूरी कर सके। इस अवसर पर अनेक लोगों को पुलिस मित्र के एडमिट कार्ड भी दिए गए, ताकि आने वाले समय में पुलिस मित्र की तरह काम कर सके। वहीं अनेक महिलाओं को हेलमेट प्रदान किए गए। रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूला आज अस्थायी पार्किंग प्लॉटचं उद्घाटन, हेल्मेट वाटप आणि पोलीस बंधूंना मदत करणारे पोलीस मित्र यांच्या कार्ड ओळख कार्ड वाटप अशा प्रकारचा विविध प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर पार्किंगची समस्या ही अफाट आहे, सगळीकडे तयार होत जरी असली तरी रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला त्याचं प्रमाण फार मोठं आहे। अनेक सेक्टरमध्ये इकडे लांबच्या लांब पर्यंत याप्रमाणे गाड्यांच्या अगदी रस्त्यावर लावल्या जातात। त्याच्यावर एक इलाज म्हणून नागरिकांनी अनेक वेळा सुचवलेलं होतं की इथं एखादा आणखीन पार्किंगचे प्लॉट वाढले पाहिजे। इथं आता नव्यानं ट्रॅफिक इन्स्पेक्टर म्हणून प्रमुख वरिष्ठ असे पोलीस निरीक्षक यांची नेमणूक झाली आहे, औदुंबर पाटील साहेब। त्यांच्या प्रयत्नानं आणि इथले भुजबळ नगरसेवक आपले आहेत, संदीप पाटील आहेत, त्याचबरोबर ह्या सर्वांनी आपल्याला इथं मदत करून नागरिकांना बरोबर घेऊन आज हा प्लॉट इथं मिळवलेला आहे आणि तिथं मोटारसायकलची पार्किंग मोठ्या प्रमाणात होणार आहे। आज अनेकांनी औदुंबर पाटील आणि इतरांनी आपल्याला मार्गदर्शन करून सांगितलंय की शिस्तीने वागायचं आहे, हेल्मेट वापरायचे आहे आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्याला मदत करणारे पोलीस मित्र म्हणून पुढे येत आहेत। सर्वांचा मी मनापासून अभिनंदन करतो। अतिशय चांगला असा कार्यक्रम इथं आयोजित केलाय, त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो। हा जो नवीन पनवेल पूर्व इथे रेल्वे स्टेशनच्या बाजूला जो एक टेम्पररी पार्किंग प्लॉट आपण चालू केलेला आहे, ऍक्च्युअली ही जागा रेल्वेची आहे आणि बाहेर तुम्ही परिस्थिती बघताय की नैनाक क्षेत्रातून जे ग्रामीण भागातून ज्या बाईक येतात जवळ 2 ते 4 हजार बाईक या रस्त्यावर राहतात आणि इथले सेक्टर 17, 18 नवीन पनवेलच्या सोसायट्यांच्या गाड्या बाहेर पाडायला जागा नाहीये। उद्या काही जर इन्सिडेंट जर घडला तर फायरची गाडी पोहोचणं देखील तिथं कठीण होऊन बसलं असतं आणि म्हणून रेल्वे प्रशासनाच्या आम्ही मागे लागून हा जो एक ओपन प्लॉट असा पडीक होता, हा साफसफाई करून पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आम्ही क्लिनिंग करून घेतलं, मशिनरी लावली, साफसफाई करून घेतली आणि टेम्पररी प्लॉट लेवलिंग करून त्याला कॉम्पॅक्टर करून लोकांसाठी आम्ही हा करतो, जेणेकरून बाहेरील चौक आणि आजूबाजूचा परिसर जो रस्ता आहे हा ट्रॅफिक पोलिसांच्या सहकार्याने मोकळा करून लोकांना चालण्यासाठी आणि ट्रॅफिक मुक्त काढा हे आमचा त्याच्या मागे धोरण होता आणि उद्देश होता। आज तो सक्सेस झालेला आहे। टेम्पररी झालेला असतं तरी पुढील 1 वर्षामध्ये पाठीमागे जो आपण बघत आहात हा रूफ पार्किंग जी व्यवस्था करण्यात येणार आहे, ते काम लवकरात लवकर प्रशासनाने पूर्ण करावं याच्यासाठी आम्ही पुढील 8 ते 10 दिवसामध्ये DRM किंवा रेल्वेचे GM यांच्यासोबत सन्माननीय खासदार बारणे साहेब, सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत बैठक आम्ही आयोजित करण्याचा प्रयत्न करतो। निश्चितच याच्यामुळे काम जर लवकर झालं तर 4000 ते 6000 गाड्या या रूफ पार्किंगवर जर लागला तर आजूबाजूचा परिसर ट्रॅफिक मुक्त होईल, एवढा आमचा उद्देश होता। पोलीस मित्र आमचे जे औदुंबर पाटील साहेब आहेत त्यांच्या ट्रॅफिक पोलिसांकडून एक नियमावली काहीतरी लागावी, जे 2 व्हीलर्स विदाऊट हेल्मेट चालतात त्यांच्यासाठी एक
प्रायोगिक तत्वावर आज काही त्यांचं हेल्मेट वाटप त्यांनी केलं, तसेच पोलीस मित्र म्हणून ज्यांनी काम करण्याची उत्सुकता दाखवली त्यांना त्यांची आयडी देखील वाटवलं. मी निश्चितच ज्यांनी आम्हाला रेल्वे प्रशासन, पनवेल महापालिका आणि पोलीस संघटना यांचा मी आभार व्यक्त करतो.